पीतांबर तुळस हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे नंतर हे ध्यान आवडे नंतर हे ध्यान हे आवडे नंतर हे ध्यान आवडे नंतर हे ध्यान तुझ हार गळा कासे पीतांबर पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुझ हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हाय सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल तुहा माधव बरवा 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 भक्त सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुखदाची जोडी म्हणून विठ्ठल आवडी 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 सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवीवर वापर खुमा देवीवर हे वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर वापर कुमा देवीवर विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा तुहा विठ्ठल विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव 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 बरवा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 हा हा विठोबा विठोबा
वाजवा तुम्ही टाळ्या. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. रूप पाहता लोचनी हाय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले हो साजनी राम शोक झाले हो साजनी राम तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवाए तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी हो पाहता लोचनी सुख झाले हो साजनी 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 सुख सुख झाले ना देना रेना आना सुख झाले सुख सुख झाले वो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले वो साजनी रे रे विकू वाढवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा हाय राम विठ्ठल बरवा माधव बरवा राम राम माधव ओ हा
गमदने सानी धनी धनी दम सा सा गमद गमधनी धनी सा तो माधव बरवा तो माधव तो बरवा माधव तोहा माधव बरवा
हो हा माधव बरवा हो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरुकार सद्गुरु जोग महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान समर्थ सद्गुरु किशन गिरी बाबा गुरुवर्य बंसी महाराज संत भगवान बाबा की संत बालकृष्ण महाराज की चैतन्य कालीनाथ भगवान काल भैरवनाथ भगवान छत्रपति शिवाजी महाराज हरी माता पवन पुत्र हनुमान बोलो रे भाई सब संतन की जय विठाला विठाला विठल ढोल 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 ठाला विठाला श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारि बर नवर गुबर विमल जशो जोदायक उपलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस दिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा प्रथम नाव वक्रतुंड दुसरे करंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष सवदे गज वक्रते पाचवे श्रीलंबोदर सह विकटनावते सातवे विघ्न राजेंद्राटवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहवे श्री विनायक अकरावे गणपति बारावे श्री गजाननम सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णु बहुभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासरानाश्चन्द्रमुनि पणीन्द्रमातां कुटे धराळि कारुण्य सिन्धु भवदुःखहरे तुझवीन शम्भो मजकोनतारे सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा कुपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता महायोग पीठे तटे भीमरत्यं रंपुंडरिकाय दातु मुनिन् समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे हे पांडुरंगा करू कथमा नमन पांडुरंगा करू कथमा नमन पांडुरंगा करू कथमा नमन पांडुरंगा करू कथमा नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हो दुसरे जगन संताजिया दुसरे जगन संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण हो दुसरे जगन संताजिया दुसरे जगन संताजिया ओ दुसरे चरण संताजिया दुसरे चरण हो त्याच्या कुंभादाने कथेचा विसाडू त्याच्या कुंभादाने कथेचा विसाडू त्याच्या कुंभादाने कथेचा विसाडू कथेचा विसाडू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू अनुग्रह लादहलो पावन झालो चराचरे रूप पाहता लुचणी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरेवा तो हा माधव बरेवा विठ्ठल 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 वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज शाकंभरी माता भैरवनाथ रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरेवा तो हा माधव बरेवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबारायचा चार चरणाचा माझ्या हा पंढरधीश पांडुरंग परमात्म्याच्या गोड अशा रूपाचं वर्णन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपे सेवेकरता निवडला विठ्ठल 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 अभंगाची पार्श्वभूमी पाहण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं अतिशय गरजेचं आहे. किम कारणम तुम्ही आम्ही एकत्रित आलो याचं मुख्य कारण मुख्य हेतू मुख्य उद्देश चालू असणार अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र कडूस तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर 48व वर्ष हे तुमचं चालू आहे. काकडा भजन असेल ज्ञानेश्वरी पारायण असेल गाथा भजन असेल प्रवचन असेल हरिपाठ असेल हरिकीर्तन असेल हरिजागर असा चालू असणार अखंड हरिनाम सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा तिसरा दिवस चौथा दिवस बर चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्या कमिटीच्या वतीने माझ्या वाट्याला आली. तसा तिसराच दिवस घेतलेला होता काल मी परंतु काही कारणास्तव तारीख चेंज झाली चौथ्या दिवसाची तारीख माझ्याकडे आली. कमिटीच्या वतीने सगळ्यात अगोदर राजदीप महाराज मला फोन केला होता. उगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा म्हणलं 10वा सोडून कोणता घालावा. चौथ्या दिवसाची कीर्तनाची सेवा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाट्याला आली आणि त्या निमित्ताने आजचा 9 तारखेचं जे संत पंगत आहे ते सकाळचा नाश्ता दीपकरावचा असेल. त्याचप्रमाणे आता माननीय तंटामुक्तीचे अध्यक्ष बमनराव दिवटे यांचे संत पंगत सायंकाळची संत पंगत ज्यांची आहे ते सगळे ज्यांचं संत पूजन आहे सरपंच मनोजराव असतील उपस्थित तुम्ही सर्व महाराज मंडळी ज्यांनी पहिली 4 गोड अशी गायन केली ज्यांचं कीर्तन यानंतर माझ्या नंतर होणार आहे 2-3 दिवसानंतर उपस्थित असणार आहे. आदरणीय परमपूज्य देवीदास महाराज बर्डे इकडचे आणि ज्यांचं कीर्तन आहे ते राजदीप महाराज आंधळे होतं वयामानाने कधी कधी असं होतं त्याला काय राजदीप महाराज आहे देवीदास महाराज आहे. त्याचप्रमाणे मृदुंग सम्राट औदुंबर महाराज आहे. परममित्र सचिन महाराज मापारी आहे. ओंकार महाराज लोटके आहेत. आदरणीय पाडळी रांजणगावचे प्रदीप महाराज आहेत. बाळासाहेब महाराज आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी भालदार चोपदार पुढे बसलेले चित्रकार पत्रकार श्रीमद भागवत कथाकार रामायणाचार्य पुढे बसलेले पाठीमागं बसलेले पाय लांबून बसलेले पाय आखडून बसलेले जेवून आलेले उपाशी आलेले जे आजच कीर्तनाला आले ते जे कधीच येत नाही ते जे येणाऱ्याला येऊन नाही ते असे सगळे तुमच्या सर्वांच्या चरणी माझे गुरुवरे महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी बाबा श्री क्षेत्र देवगड संस्थान आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हो या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हा मस्तक हे पायावरी या वारकरी संता या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या हे पायावरी या वारकरी संतांच्या
त्याच्यापेक्षा वाजवणारे गोड आहे आणि त्याच्यापेक्षा ऐकणारे हुशार आहे. सांगणारा थोडा एडपट आहे काय, सांगणारा हुशार आहे. 1 तास मी बरोबर कीर्तन रूपी सेवा करणार आहे. सर्वांगाचे कान करून चिंतन ऐकायचंय. अतिशय गोड चिंतन मला तुमच्या समोर मांडायचंय. तुमच्या गावामध्ये माझं पहिलंच कीर्तन आहे. एवढ्या लांब धावपळ करत आलो, पळपळ करत आलो. तुम्हाला बरं वाटावं म्हणून नाही आलो, तुमचं बरं व्हावं म्हणून आलो. आणि ज्या गावात लोक बदलत नाही त्या गावात मी डबल जात नाही. विठ्ठल विठ्ठल. सोपा आणि साधा अभंग घेतलाय. किती सोपा अभंग, असा माणूस नाही का त्याचे ते अभंग पाठ नाही. रूप पाहता लोचनी नाही तोंडपाठ तर महाराज कानपाठ का व्हायना. ज्याच्या तोंडपाटा नाही, ज्याच्या कानपाटा नाही, मला नाही वाटत ते महाराष्ट्रात जन्माला आला असेल, ते बाहेरचा असेल. एवढा सोपा अभंग. एवढंच नाही, जे कीर्तनात पाठ करून बसले त्याच्या सुद्धा पाठी एवढा सोपा अभंग. लई चरणाचा नाही पण 4 चरणाचा. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नव्हे नव्हे भगवंताच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग कीर्तना करता घेतला आहे. तुमचं सगळं नियोजन अतिशय सुंदर आहे. वाजवणारे, गाणारे, सगळे भजनी मंडळ, भालदार, सुभदार, सगळी संयोजन कमिटी. मला आल्यानंतर आमचे श्यामकांत भाऊ सांगत होते, देणारे दाते पण भरपूर आहे. अन्नदान असेल, आर्थिक दान असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं तरुण मंडळ कीर्तनाला जास्त आहे. तुम्ही एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हा, तुमच्या पारनेर तालुक्यात माझे भरपूर कीर्तन झाले, पण म्हाताऱ्या लोकांसाठी मी कीर्तन प्रवचन कमी करतो. तुम्हाला खरं सांगतो, तरुण बदलावं ही आपली शुद्ध अपेक्षा आहे. आणि तुम्ही सगळे तरुण मंडळ काही वरती बसले काय हरकत नाही, तुम्ही बसले हे लय महत्वाचं आहे. हा, नाहीतर लय अवघड आहे. गावागावात 2 तास तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यायचं. यांच्यापेक्षा 80% कीर्तन मी तुमच्यासाठी करायला एवढ्या लांब धावपळ करत आलो. आणि त्या कीर्तनाची जी शूटिंग आहे, त्यांचं महाराष्ट्रामध्ये एक आदराने नाव घेतलं जातं. माझे परमार्थ मित्र आदरणीय उद्धव भाऊ कोडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला कधी जरी वाटलं उगले महाराजाचं कीर्तन आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकायचंय, नुसतं युट्यूबला क्लिक करायचं, नाव टाकायचं, त्यांच्या चॅनलचं नाव टाकायचं, त्याला सबस्क्राईब पण करायचं बरं का. हा, बेल आयकॉन पण दाबायचा. आणि त्याच्यानं त्यांचाही फायदा आपल्यालाही ऐकायला भेटतं वारंवार. जेव्हा पाहिजे तेव्हा उगले महाराज जसेच्या तसे तुम्हाला पाहायला भेटतील. मीडिया खूप पुढे गेली, त्याच्या माध्यमातून वैजापूर तालुक्यातून ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा. हा, तुमच्या गावाचं नाव आज महाराष्ट्रभर त्यांच्या माध्यमातून जाणार आहे. कडूस गावाचं नाव वरती आहे. कोणते कोणते कीर्तनकार आहे, कोणत्या कोणत्या कीर्तनकाराने तुमच्या गावाचं कसं कसं वर्णन केलंय सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम ते करतात. ते उपस्थित आहे. उपस्थित सर्व जनसमुदाय तुम्हा सर्वांच्या चरणी, गुरुवाऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. अभंग घेतलाय रूपपर, ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्र आलो. काल भैरवनाथ अष्टमीचा हा सप्ताह चालू आहे, बरोबर आहे का नाही. भैरवनाथाचं तुमचं जागृत देवस्थान आहे. इकडं पांडुरंगाचं मंदिर आहे, इकडं जागृत देवस्थान भैरवनाथच आहे. तसं पाहिलं तर तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये भैरवनाथाचे खूप देवस्थान आहे. आणि सगळ्यात जास्त सप्ताह भैरवनाथाच्या काळामध्ये ते होतात. आणि भैरवनाथ हे भगवान कोणाचा अवतार आहे बरं? हा, कोणाचा अवतार आहे? शंकराचं. गावचं रक्षण करण्यासाठी. नवे नवे काशीला जर तुम्ही दर्शनाला गेलात, कित्येक वेळेस महादेवाचं दर्शन घेतलं, काशी विश्वेश्वराचं, पण भैरवनाथाचं दर्शन घेतलं नाही तर काशी घडत नाही महाराज. एवढी श्रेष्ठ देवता ती भैरवनाथ. कालावरती विजय मिळवणारी. तुम्ही आम्ही सगळेजण कशाला घाबरतो? बोला, तुम्ही बोलले तर कीर्तन गोड होईल, नाही तर उक्त घेतलं मी कुठंच कार्यक्रम करत नाही दादा. जेवढं ठरलं त्याच्यापेक्षा रुपये सुद्धा कमी नेणारे का अजिबात नाही. तुम्ही लोड घ्यायचा नाही. चुकीची उत्तर द्या, बरोबर द्या, पण बोलत चला. तुम्ही आम्ही सगळेजण कशाला घाबरतो? हा, मरणाला. तुम्ही असो, मी असो, कीर्तनकार असो, पैशावाला असो, मरणाचं नाव घेतलं तुम्हाला मला भीती वाटते. नवे नवे जवळून गाडी गेली तरी तुमचा आमचा थरकाप होतो महाराज. सगळेजण मरणाला घाबरतो म्हणजे सगळेजण काळाला घाबरतो. पण काळ कोणाला घाबरतो माहिती आहे तुम्हाला? ज्याचं नाव घेतल्यानंतर काळ लटलटा कापतो महाराज. ज्याचं नाव तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तू कोबा समर्थ. जय हो. धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ. हो, तुकाराम नाम घेता कापे यम, घेता कापे यम नाम, घेता कापे यम. हाय तुकाराम, तुकाराम, तुकाराम.
तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम तुकाराम तुकाराम नाम घेता काव्यम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ हो घेता काव्य नाम घेता घेता नाम घेता टाळी वाजवा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकोबा धन्य तुकोबा धन्य तुकोबा एकदा टाळ्या वाजवा. सगळेजण काळाला घाबरतो. काळ कुणाला घाबरतो? त्यांनी झटपट प्रमाण दिलं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. असे प्रमाण ज्याला समर्पक प्रमाण म्हणते. शेतकऱ्याच्या भाषेत त्याला पाचर म्हणतात महाराज. ज्या टायमाला पाहिजे ते टायमाला प्रमाण. नाही तर काय सांगा, आमचं कीर्तन रांगात येतं भजनी प्रमाण देते. वाकून टाक साडा. मी म्हणलं तुम्ही घडीभर पडा त्या वाकून टाकताना साडा, नाही तर काय. लय विचित्र विचित्र लोक भेटतात मला, तुम्हाला खरं सांगतो. त्याच्यामुळे मी ग्रामीण भागात कीर्तन कमी करतो दादा. ग्रामीण भागात गेले ते सुतळीने बांधलेली मैक. आज लय सिस्टीम चांगली आहे. ते गुळाचा खडा ठेवलेला माशा घोंगॉंग 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 करतात. आमचं कीर्तन रांगात येतं, भजनी वेगळीच प्रमाण देते. कीर्तन संपल्या राजकीय क्षेत्रातला एखादा उठवतो बोलायला. आज या ठिकाणी अक्षय महाराज उगले नेवास्यांनी सुंदर कीर्तन सेवा केलेली. सगळ्या कडूस ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण. त्याच्या कुठं डोक्यात आहे सकाळी बोलायची सवय बाबा. लय विचित्र भेटते. आज वातावरण गोड आहे. अशी साथ असल्यानंतर मला नाही वाटत मी 9-9:30 पर्यंत कीर्तन संपेल. काही काही ठिकाणी साथीचा रोग झालेला बरा, पण ती साथ नको अशी साथ असते. पण अतिशय गोड तुम्ही प्रमाण दिलं. काळावरती विजय मिळवणारे तुकोबा आहे. आणि ह्या देवाचे एक नाव कालभैरव. कोणाचा अवतार? शंकराचा. कशामुळे झाला? ब्रह्मदेवाचा अहंकार नीट करण्यासाठी. तुम्हाला सगळ्याला कथा भाग माहिती, मला तिकडे वळायचं नाही. पण शंकराचा अवतार आहे महाराज. शंकराने जटा आपटल्या, लक्षपूर्वक ऐका. आणि भगवान शंकर अशी एकमेव देवता आहे जिची सुरुवात आहे तुम्हाला माहिती नाही, जिचा शेवट आहे तुम्हाला माहिती नाही. माझ्या वाचनात गेलेले सगळे देवाचे मायबापाचे नाव मला माहिती आहे, पण शंकराच्या मायबापाचे नाव आपल्या वाचनात अजून गेलं नाही बाबा. तुमच्या गेलं का कोणाच्या? सगळ्यात पहिली देवता जिची सुरुवात माहिती नाही, जिचं शेवट माहिती नाही, ज्याच्या मायबापाचं नाव माहिती नाही, ते भगवान शंकर. सगळ्यात पहिली वारी करणारा देव. हा, पहिली वारी करणारा. त्रिशूळ डमरू घेऊन हाती गिरजेचा कांत. पहिली पंढरपूरची वारी करणारा देव. पहिलं भजन करणारा देव. आहा, भजन करी महादेव रामपूजी. पहिली वारी करणारा देव शंकर. पहिलं भजन करणारा देव शंकर. पहिली नामसाधना करणारा देव. नामसाधना वेगळी, भजन वेगळं. नामसाधना वेगळी, भजन वेगळं. लोक सहज बोलून जाते. ते उगले महाराज लय भारी बोलतो बाबा. पण काही काही लोक म्हणतात ह्या महाराजाला बोलता येत नाही, पण त्याची नामसाधना भरपूर आहे. नामसाधना करणारे वेगळे, बोलणारे वेगळे. बर, नामसाधना भगवान शंकराने केली, पण नामसाधनेचा मंत्र कोणता शंकराचा? हा, नामसाधनेचा मंत्र कोणता शंकराचा? हरी 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 मनाती जेवाचा तया मोक्ष. मनाती जेवाचा तया. हरी 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 मंत्र शिवाचा. म्हणती देवाच्या तया मोक्ष. म्हणती देवाच्या दया मोक्ष. हरे राम म्हणती देवाच्या दया मोक्ष. हरी 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 मंत्र शिवाचा. म्हणती देवाचा तया मोक्ष. म्हणती देवाचा तया मोक्ष. हरी हरी हरी. टाळी वाजवा. हे म्हणती देवाच्या दया मोक्ष. म्हणती देवाच्या दया मोक्ष.
असलं तरी माग नरनारी करायची, यांना काय लय कळत असं पण काय, आपण आपला आनंद घ्यायचा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचे प्रमाण पाठ असले तरी तुम्ही द्यायचे, मी कोणाचेच प्रमाण थांबित नाही, फक्त मला कळचे ना असे द्या. हा म्हणजे झालं. परभणीच्या पुढे गेलो मी, देवदास महाराज अभंग घेतला होता. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे सिद्धी, मागच्याच्या पाठ नव्हता, तो म्हणला शिवभोळा चक्रवर्ती त्याची आई माझी चुलती. मी म्हणलं म्हण आता काय करू, पाठ असलं का लगेच प्रमाण, अजिबात टेन्शन घ्यायचं ना, आनंद घ्यायचा. आपल्याला बाकीच्या सारखं जमत नाही म्हणू नका मग असं करा. अरे कीर्तन आहे आनंद घेण्याकरता असतो, प्रमाण दिलं पाहिजे, गायन ऐकलं पाहिजे, वाजवणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. त्याला मग उगा याला त्याला नावं ठेवणं ते आपल्याला जमत नाही, तुम्हाला खरं सांगतो. आणि ही गादी निंदा करण्यासाठी नाहीच, याच्या त्याच्या खपल्या काढण्यासाठी नाही. 2 तास यायचं, अरे मूग दिलंय भगवंताने, साच आणि मवाळ. माऊली ज्ञानोबाचं वाक्य, एवढं गोड बोला, एवढं गोड बोला का साखरीला सुद्धा लाजवेल एवढी मुखाने गोड बोलावं. दादा 12 वर्षाचं तप वाया जातं एक दिवस जर निंदा केली तर, 12 वर्षाचं तप. त्याच्यामुळे लक्षपूर्वक ऐका, लोकांचं चांगलं म्हणायला शिका, लोकांच्या आनंदात आनंद माना. प्रमाण दिलं तुम्ही गोड. भगवान शिवाचा नामसाधनेचा मंत्र हरी हरी हरी, हा शिवाचाच मंत्र आहे. आज कोण सांगितलं तुम्हाला? माऊली ज्ञानोबा आहे शिवाचा, भगवान शंकराचा मंत्र नाही महाराजा. आता समजा यांनी एखादी, राजदीप महाराजांनी एखादी चाल गायन केली किंवा आमचे देवीदास महाराजांनी चाल गायन केली, उद्या तुम्ही एखाद्या ठिकाणी भजन ऐकायला गेले, कीर्तन ऐकायला गेले, तुम्ही सहज बोलून जाता, अरे त्याच्यासारखं गायन करणं, त्याच्यासारखी चाल म्हणणं, बरोबर आहे का नाही? ती चाल त्यांची आहे का? हा, त्यांची चाल कशी मला माहिती नाही, आमच्या जास्त भेटी नाहीत महाराज. विनोद कळायला अशी 4G रेंज लागते महाराज, पण भेट झाल्यावर तर अंदाज येतो महाराज. त्यांची चाल चांगलीच, चाल त्यांची नाही, ती त्यांच्या मुखातून गोड लागली. नाव कोणाच पडलं? एखादा मुखडा वाजवला, आमच्या महाराजांनी मुखडा वाजवला, उद्या तुम्ही जर ऐकायला गेले, अरे त्यांच्यासारखं वाजवणं हे त्यांचं आहे का? त्यांच्या हातातून गोड लागलं म्हणून नाव त्यांचं पडलं. शंकराचा मंत्र नाही महाराज, तो मंत्र सूर्याचा आहे. सूर्याकडून युवाकुक्ष नावाच्या राजाकडे मंत्र आला, त्या राजाच्या 165व्या पिढीत राम जन्माला आला, पण तो शंकराकडे आला आणि शंकराच्या मुखातून गोड लागला म्हणून शंकराचा मंत्र झाला. नाम साधनेचा मंत्र शंकराचा. पहिली नाम साधना करणारा देव शंकर, पहिलं भजन करणारा देव शंकर, पहिली वारी करणारा देव शंकर, जगातलं पहिलं ज्ञान प्राप्त करणारा देव. पहिल्यांदा ज्ञान कोणाला दिलं शंकराने? अजिनाथ उमा बीज प्रगटले, अजिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती. हो उमा अरे वाटा ज्ञान कोणाला दिलं शंकराने? हा, कोणाला? मोठ्याने बोला गड्या, वयामाने मला ऐकायला कमी, खरं सांग. आता दिसायला कमी झालं, ठोकळे दिसेनासे झाले महाराज, नुसतं नोटा दिसायला लागले. राजदीप महाराज योग प्रेमाचे संबंध होणे ऍडजस्ट केलं कीर्तन, नाही तर बसतच नव्हती तारी. या 5 महिन्यात मी 42,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला सुद्धा धक्का नाही. आपल्या स्वामींची कृपा आहे आपल्यावर. या 30 दिवसात 70 कीर्तन केले. रोजचे 3, टप्प्यात आल्यावर 4 होते, दिवसाचं 3रं आहे. सकाळी मी कार्यक्रम तुमच्या इथं शेजारी रांजणगाव मशीदला केला, दुसरा कार्यक्रम निमगावला केला आणि 3रा तुमचा. ही आपल्या बाबांची कृपा आहे, आपल्या मोठ्या साधूचा आशीर्वाद आहे. मी ज्यांचा फेटा बांधलाय, महंत शांती ब्रह्म भास्कर गिरीजी बाबा, श्री क्षेत्र देवगड संस्थान, आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ, मोठ्या साधूचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. ऐका, तुम्ही गोड प्रमाण दिलं. पहिल्यांदा जगाचं ज्ञान प्राप्त केलेलं शंकराने कुणाला दिलं? पार्वतीला. पार्वतीला देतच नव्हता ज्ञान, पण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पार्वतीचं एकच दान का शंकरा पुढं, मला ज्ञान सांगा, मला ज्ञान सांगा. आंघोळीला पाणी दिलं तरी मला ज्ञान सांगा. शंकराने सांगितलं, बाई तुला पचणार नाही ज्ञान, काय सोपी गोष्ट आहे का?
ज्ञान पचायचं म्हणजे लय अवघड गोष्ट आहे महाराज. फुकटच्या 3 गोष्टी पचत नाही, फुकटच्या 3 गोष्टी पचत नाही, फुकटचं ज्ञान पचत नाही, फुकटचे गुण पचत नाही आणि फुकटचं धन पचत नाही. विठ्ठल विठ्ठल सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पार्वतीचा एकच दणका, मला ज्ञान सांगा. अगं नको मला ज्ञान सांगा. बयाला नको म्हणलं जास्त होत येतो महाराज. हे पार्वतीपासून ऐकावं लागलं शंकराला. शेवटी काय, महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोच ऐकत नाही. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही का जो बायकोच ऐकत नाही. बसलेल्या पैकी कर बरोबर बोट, मी नाही ऐकत म्हण. इकडचे करा ना वर बोट, मी नाही ऐकत म्हण बायकोच. तुकड्याला मागवता राहून द्या भाऊ. सगळ्याला ऐकावं लागतं. माझ्या वाचण्यात गेलेले एकमेव पठ्य असतं ज्याने बायकोचं ऐकलं नाही, त्याचं नाव आहे रावण. नाही ऐकलं महाराज त्याने. आणि त्याच्या इतकी हुशार आणि त्याच्या इतकी सुंदर बायको आपल्या वाचनात अजून गेली नाही, अजून नाही. सचिन महाराज किती सुंदर मंदोदरी, किती सुंदर. अशुद्ध झालेलं सोनं जर मंदोदरीच्या अंगाला लावलं तर सोनं सुद्धा शुद्ध होत होतं. एवढी सुंदर, किती हुशार. उद्या काय होणार आहे आज माहिती होतं महाराज तिला. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, तुम्ही जाऊ नका, तुम्ही मरणार आहेत. नाही ऐकलं त्या बाबाने. दशरथाने बायकोच ऐकलं. लोक दशरथाची पूजा करते. रामाने वनवासामध्ये बायकोच ऐकलं, हरण्यामाग पळाला, लोक रामाची सुद्धा पूजा करते. पण रावणाने बायकोच ऐकलं नाही तर रावणाला दसऱ्याच्या दिवशी जाळीत. याच्यावर एकच संदेश घ्यायचा फक्त, आपण आपल्या बायकोचं वा रे ऐकायचं म्हणते. धन्य झालं कीर्तन. ते ऐकावंच लागत. किती पुढारी असू द्या, किती बोल बच्चन असू द्या आणि किती मोठा पैशावाला असू द्या, ऐकावंच लागतं महाराज. मी त्या पुण्याच्या आली मगरपट्ट्यात एक कीर्तन केलं वास्तुशांतीचं. 15 कोटी रुपयाचा बंगला बांधला महाराज त्यांनी, सगळा सेन्सर बंगला. महाराज माझं कीर्तन झालं, त्या लोकांची माझ्यावरती खूप मोठी श्रद्धा आहे. कीर्तन संपलं, मी माझ्या 4 व्हीलर मध्ये बसायला चालू. तो मालक माझ्या पाठीमागून पळत आला. का म्हणे उकले महाराज, प्रेम कमी झालं म्हणे आमच्यावर. म्हणलं काय झालं दादा, आमच्या घराला पावलं नाही लावायचे म्हणे. महाराज मी घर पाहायला गेलो, त्यांनी सगळं मला बंगला फिरून दाखवले. आमचं हॉल आहे, आमचं किचन आहे, आमचं बेडरूम आहे, आमचं अमकं आहे, आमचं तमकं, सगळा बंगला फिरून झाला. आणि देवीदास महाराज मी बंगल्याच्या बाहेर आलो. मी म्हटलं लई सुंदर बंगला बांधला दादा, धन्यवाद म्हणे महाराज, लईच एक नंबर. ते म्हणे थँक्यू म्हणे महाराज. पण म्हटलं मला एक प्रश्न होता, विचारा म्हणे. काय म्हटलं, तुझ्या हॉलमध्ये तू वाघाचं चित्र लावलं आणि किचन मध्ये मांजराचं चित्र लावलं, असं का? मग ते 7-8 हजार रुपये अजून देऊ. पण एवढा प्रश्न नका विचारू गाडी मला. 7-8 हजार रुपये अजून देतो म्हणे तुम्हाला. म्हणलं नाही, मला पैशाचा प्रश्न नाही, मला फक्त उत्तर हवं आहे. तुझ्या हॉलमध्ये तू वाघाचं चित्र लावलं आणि किचन मध्ये मांजराचं का? म्हणून नको म्हणे महाराज. म्हणलं नाही, मला सांग, हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचन मध्ये मांजराचं का? म्हणून नाही म्हणे. म्हणलं मला सांग, हॉलमध्ये वाघाचं चित्र लावलं आणि किचन मध्ये मांजराचं का? म्हणून ऐकायच म्हणे. ऐका म्हणे, मी फक्त हॉलमध्ये वाघ आहे म्हणे. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही घरी जाऊन अभ्यास करा तुमचा कसा आहे. सगळ्याच तसंच आहे बाबा. अरे सगळ्याला ऐकायला लागत आहे. बायांचं काम अवघड आहे बाबा, बायांचं काम आता किती अवघड आहे तुम्हाला काय सांगावं दादा. बायांचं काम किती अवघड. मी त्या कर्जतला गेलो होतो. तुकाराम महाराज राऊत, अरुण कदम, आम्ही सगळे बरोबर कीर्तनाला वेळ होता महाराज. मला तुकाराम राऊत काय म्हणे, मला तुमच्या काटासारखं धोतर घ्यायचं. तुकारामजीला म्हटलं चला बाबा. हाय वेळ तर आम्ही गेलो त्या कर्जतच्या पेठेत गेलो. बायांचं काम किती अवघड, एका मिनिटात सांगतो. आम्ही पेठेत गेलो. 70 वर्षाचं म्हातारीच्या हातात हात घालून चाललं होतं. 70 वर्षाचं. मी म्हणलं ह्या वयात एवढं कसं प्रेम बाबा, ह्या वयात 70 वर्षाचं म्हातारीच्या हातात घालून. मी म्हणलं ह्या वयात एवढं कसं प्रेम. मी म्हाताऱ्याला बाजूला घेतलं. मी म्हणलं बाबा 70 वर्षा वयात तुम्ही हातात हात घालून चालले म्हातारीचे, एवढं कसं प्रेम. त्याने बाबा कशाचं प्रेम आणि कशाचं काय म्हणे, हिला मोकळं सोड का कोणत्या दुकानात घुसदी म्हणे. बयांचं काम अवघड आहे बाबा. अरे शंकराला ऐकावं लागलं बाबा, तुमचं आमचं काय बयांचं काम. आणि कधी खरं बोलायचं माहित नाही महाराज यांना. मी तुमचं नाही सांगत बरं का, आमच्या तिकडचं सांगतो.